टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि आपण बघू शकतो नागपूर विमानतळावर जाणारा हा रस्ता जो आहे तो त्याची एक लेन बंद करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण बघतो, हे बघा किती पाणी साचलेलं आहे। यावरून अंदाज आपल्याला येतोय 1.5 ते 2 फूट पाणी साचलेलं आहे, कुठे 3 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळे एक लेन जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि दुसरी जी लेन सुरू आहे विमानतळावर जाणारी त्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे हे पाणी जर वाढलं तर हा मार्ग सुद्धा विमानतळावर जाणारा बंद होऊ शकतो। ट्रॅफिक जे आहे ते काही प्रमाणात जाम आहे। या ठिकाणी नागपूर पोलीस तैनात आहे, नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात आहे की पाण्याचा वेगाने निचरा व्हावा आणि पाणी वाहून जावं यासाठी प्रयत्न सुरू आहे। परंतु एक मार्ग जो आहे विमानतळावर जाणारा तो बंद करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या मार्गावर पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे तो मार्गही बंद होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। नागपुरातल्या अनेक परिसरामध्ये पावसाचं पाणी जे आहे अंडरपासमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे, नंदनवन भागात साचलेलं आहे आणि नागपूर विमानतळावर जाणारा हा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।